आई वडील, आजोबा आणि एक मुलगा. घर एकच होतं, पण मनं दूर होती. एका दिवसात घडलेल्या घटनेनं संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकलं. ही कथा आहे त्या प्रत्येकासाठी ज्यांना वाटतं आपल्याकडे अजून वेळ आहे, पण वेळ कधी निघून जाते कळतही नाही. ही भावनिक मराठी कथा पाहताना डोळे ओले होतील आणि मन विचारात पडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच भावनिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सकाळ नेहमीसारखीच उजाडली होती. आई स्वयंपाकघरात पोळ्या करत होती. वडील पेपर वाचत बसले होते. आजोबा देवासमोर दिवा लावत होते आणि रोहन मोबाईलमध्ये हरवलेला, स्वतःच्या आयुष्यात कंटाळलेला. घर होतं, पण घरात संवाद नव्हता. आई बोलायची तर उत्तर नव्हतं. वडील समजवायचे तर दुर्लक्ष होतं. आजोबा देवाचं नाव घ्यायचे तर हसू उडवलं जायचं. रोहन म्हणायचा, हे सगळं जुनाट आहे, आजच्या जगात काही उपयोग नाही. त्या दिवशी आई थोडी आजारी होती, तरीसुद्धा तिने जेवण बनवलं, पण कोणी एकत्र बसून जेवलंच नाही. वडील ऑफिसला निघाले. आई खोलीत झोपायला गेली. आजोबा शांतपणे देवाजवळ बसले होते आणि रोहन बाहेर मित्रांकडे गेला. सायंकाळी अचानक फोन वाजला. तुमच्या आईला हार्ट अटॅक आला आहे, ताबडतोब हॉस्पिटलमध्ये या. क्षणात सगळं घर हलून गेलं. आई ICU मध्ये. डॉक्टर एकच वाक्य म्हणाले, पुढचे 24 तास फार महत्त्वाचे आहेत. वडील कोपऱ्यात बसून रडत होते. आजोबा देवासमोर हात जोडून उभे होते आणि रोहन पहिल्यांदा स्वतःवर रागवत होता. मी तिला कधी वेळ दिलाच नाही. रात्र झाली. ICU बाहेर शांतता होती, फक्त मशीनचा आवाज. तेवढ्यात आजोबा हळूच म्हणाले, आज सगळे मिळून एक काम करूया. फक्त प्रार्थना नाही, मनापासून माफी मागूया. सगळे एकत्र बसले. कोणी रडत होतं, कोणी डोळे मिटून आठवणी आठवत होतं. पहिल्यांदाच त्या घरात सगळ्यांची मनं एकत्र धडधडत होती. सकाळ झाली. डॉक्टर बाहेर आले. क्षणभर थांबले आणि म्हणाले, ती धोक्याबाहेर आहे. तो क्षण शब्दात सांगता येणार नाही असा होता. आई वाचली होती, पण त्या दिवशी फक्त आईच वाचली नाही, पूर्ण कुटुंब वाचलं होतं. आज त्या घरात मोबाईल कमी आहेत, पण संवाद खूप जास्त आहे. जेवण एकत्र होतं. देवाजवळ दिवा पुन्हा लागतो आणि रोहन दररोज आईच्या पायाला हात लावून नमस्कार करतो, कारण त्याला कळून चुकलं होतं. वेळ संपल्यावर माफी उपयोगाची नसते, म्हणून प्रेम वेळेत व्यक्त करायचं असतं. कथेचा संदेश: घर मोठं नसतं, एकमेकांना समजून घेणारं मन मोठं असतं. श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.